आजच्या तासाला SY BA अर्थात द्वितीय वर्ष कला विशेषतर अभ्यासपत्रिका क्रमांक 2 त्याला DSE 2B या अभ्यासक्रमांतर्गत समीक्षा विचार या चौथ्या सत्रातील जो शेवटचा घटक आहे, समीक्षकांनी पाळावयाची पथ्ये, त्या समीक्षकांच्या अंगी असणारे गुण या मुद्द्याच्या अंतर्गत काही उपमुद्दे येतात, ते म्हणजे उपयोजित समीक्षेचे. या उपयोजित समीक्षेच्या अंतर्गत आजच्या तासाला आपण ग्रंथपरिचय, ग्रंथपरीक्षण आणि ग्रंथसमीक्षा अशा 3 मुद्द्यांचा विचार करणार आहोत. उपयोजित जी समीक्षा आहे, या समीक्षेच्या अंतर्गत हे 3ही मुद्दे येतात. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दा येतो तो ग्रंथपरिचयाचा. ग्रंथपरिचय म्हणजे काय? एखादी कलाकृती जर किंवा साहित्यकृती प्रकाशित झालेली आहे, त्या साहित्यकृतीचा प्रकाशन समारंभही असतो. म्हणजे एखादी साहित्यकृती प्रकाशक प्रकाशित करतो, त्याचा तो कार्यक्रमही असतो, प्रकाशनाचा कार्यक्रम असतो. त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये मोठा एखादा अभ्यासक त्या ग्रंथाचा, त्या साहित्याचा, त्या प्रसिद्धीचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो त्या ग्रंथाचा परिचय करून देत असतो, तो त्या साहित्यकृतीचा परिचय करून देत असतो. आता साहित्यकृतीचा परिचय अशा प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये कोण करून देत असतो? तर ज्याचा समीक्षेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांचं विशिष्ट प्रकारचं काम आहे, अशी मोठी व्यक्ती, ज्याला अधिकारी व्यक्ती आपण म्हणूया, अशी अधिकारी व्यक्ती त्या ग्रंथाचं किंवा त्या साहित्यकृतीचं परिचय करून देतो. त्या साहित्यकृतीच्या निमित्ताने तो त्या प्रकाशन समारंभामध्ये उपस्थित असणारे जे काही श्रोतू वर्ग आहे, जे काही वाचक वर्ग आहे, असं आपण म्हणूया, या वाचक वर्गांना त्या साहित्यकृतीचं परिचय करून देण्याचं काम आणि त्याचबरोबर त्या साहित्यकृतीमध्ये जमेच्या बाजू काय आहे, लेखकांच्या ताकदी काय आहे, लेखकाची क्षमता काय आहे, समाजावर त्याचा नेमका परिणाम होऊ शकतो का, समाजाचा कुठला परिणाम त्या लेखकावर झालेला आहे, लेखकाने कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंदवलेल्या आहेत, लेखकाने ही साहित्यकृती निर्माण करीत असताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार केलेला आहे, या सगळ्या बाबींचा, त्याचबरोबर समाज, साहित्य, संस्कृती, त्यांच्या काही परंपरा, त्या परंपरांचा लेखकांवर झालेला परिणाम आणि त्याचबरोबर जी साहित्यकृती आज प्रकाशनासाठी घेतलेली आहे किंवा प्रकाशित होणार आहे, त्या साहित्यकृतीचं नेमकं मोल काय आहे, या अनुषंगानं ती अधिकारी व्यक्ती त्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ग्रंथाच्या स्वरूपाचं आणि त्याचबरोबर त्या लेखकाचं जी जमेची बाजू आहे, या दोन्ही गोष्टीचं तो वर्णन करतो, परिचय करून देतो. आता इथे ग्रंथपरिचय हा जो एक भाग आहे, म्हणजे ग्रंथ म्हणजे साहित्यकृती असं आपण गृहीत धरूया. साहित्यकृती निर्माण करणारा हा साहित्यिक, साहित्यिक हा समाजाचा घटक आहे. त्या साहित्यकृतीचं वाचन करणारा जो काही वर्ग आहे, तो वर्ग देखील समाजाचाच घटक आहे. म्हणजेच साहित्यकृती निर्माण करणारा साहित्यिक आणि त्या साहित्यकृतीचं वाचन करणारा वाचक हा देखील एकाच समाजाचा तो एक घटक असतो. आता हा एकाच समाजाचा घटक असताना त्या सगळ्यांवर, लेखक आणि वाचक या दोहोंवरही समाजाचाच परिणाम झालेला असतो. मग आता समाजाचा परिणाम होणं म्हणजे नेमकं काय? तर लहानपणापासून हे दोन्ही घटक समाजामध्येच वावरलेले असतात. समाजातील ज्या काही रूढी प्रथा परंपरा असेल, या रूढी प्रथा परंपरांचा, विचारसरणीचा
मूल्य सरणीचा प्रभाव किंवा परिणाम या दोघांच्याही व्यक्तिमत्वावर झालेला असतो. या दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा प्रभाव किंवा या दोघांच्याही व्यक्तिमत्वावर समाजाचा जो प्रभाव झालेला असतो त्यातूनच या दोन्ही व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली असते. आणि म्हणूनच एखाद्या साहित्यिकानं आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून मांडलेला जो अनुभव आहे तो अनुभव त्याच समाजातील वाचकांनी जर वाचनाचा प्रयत्न केला तर त्या वाचकाला देखील तो आपलाच अनुभव आहे असं वाटतं. त्यांना प्राथमिक स्वरूपामध्येच त्याला वाटायला लागतं. पण जो इतर वाचक आहे, इतर ठिकाणी राहणारे, इतर संस्कृतीचं ज्याच्यावर प्रभाव पडलेला आहे असाही वाचक एखाद्या साहित्यकृतीचं किंवा साहित्यकृतीतील जे काही अनुभव आहे ते सगळे अनुभवतो. कसा अनुभवतो तर तो त्या लेखकाने मांडलेला जो काही अनुभव आहे या मांडलेल्या अनुभवाशी तो एकरूप होतो, तो पूर्णतः तादात्म्य पावतो. आणि जेव्हा तो तादात्म्य पावतो तेव्हा त्याला असं वाटायला लागतं की लेखकानं मांडलेला जो काही विचार आहे, लेखकाने मांडलेला जो काही अनुभव आहे तो संपूर्ण अनुभव हा माझाच आहे असा अनुभव त्या वाचकाला येत राहतो. म्हणजेच काय, वाचक हा लेखकाच्या अनुभवाच्या पातळीवर लेखकाने मांडलेल्या अनुभवामुळे तो जातो आणि म्हणूनच लेखकाचा अनुभव हा आपलाच आहे याची अनुभूती ही वाचकालाही येत राहते किंवा येते वगैरे. मग आता ग्रंथपरीक्षण म्हणजे नेमकं काय किंवा ग्रंथाचा परिचय करून देणं म्हणजे काय, की ग्रंथ किंवा ती साहित्यकृती कोणत्या प्रकारची आहे, ती त्या साहित्यकृतीचं नेमकं स्वरूप काय आहे, त्या साहित्यकृतीमध्ये लेखकाने कोणता विचार मांडलेला आहे, त्याचबरोबर त्या साहित्यकृतीमध्ये वाचण्यासारखं काय आहे किंवा त्या साहित्यकृतीच्या जमेच्या बाजू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रंथपरिचयामध्ये येतात. आणि त्याचबरोबर त्या लेखकानं जी साहित्यकृती निर्माण केलेली आहे त्या साहित्यकृतीमध्ये त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो विचार कसा आहे, समाजाला उपयुक्त आहे की नाही, किंवा वाचकांनी ही अशी साहित्यकृती आहे, ही साहित्यकृती वाचली पाहिजे, पण ती का वाचली पाहिजे याही अनुषंगानं एखाद्या ग्रंथाविषयी जे मत मांडलं जातं किंवा त्या ग्रंथाच्या स्वरूपाविषयी जे बोललं जातं, त्या ग्रंथाचं नेमकं स्वरूप काय आहे या संदर्भामध्ये जे बोललं जातं किंवा जे लिहिलं जातं त्याला आपण ग्रंथपरिचय या मुद्द्याच्या अंतर्गत त्याचा विचार आपण ते करू शकतो. आता ग्रंथपरिचय करून देतानाच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जी साहित्यकृती आपल्याला वाचकांना त्या साहित्यकृतीचा परिचय करून द्यायचा आहे ती साहित्यकृती नेमकी कोणत्या प्रकारातील आहे. म्हणजे आता आपण बघतो आहोत की समजा साहित्याचे जे काही प्रकार आहे, मग कथा आहे, कविता आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, ललित गद्य आहे, हे असे ठळक असे साहित्य प्रकार आहेत. या ठळक साहित्य प्रकारांपैकी ही जी नेमकी साहित्यकृती आहे ही साहित्यकृती नेमक्या कोणत्या प्रकारात मोडते या संदर्भामध्ये, म्हणजे साहित्यकृती जी निर्माण झालेली आहे ती साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारामध्ये मोडते याचाही विचार या ग्रंथपरिचयाच्या माध्यमातून होतो. मग समजा ती साहित्यकृती एखादी कथा असेल किंवा कथा संग्रह असेल किंवा कविता संग्रहही असेल किंवा एखादी कादंबरी असेल किंवा एखादं नाटक असेल किंवा ललित गद्य या साहित्य प्रकारामध्ये मोडणारा तो एक साहित्य प्रकार असेल, कुठली तरी एखादी साहित्यकृती असेल. या साहित्य प्रकारानुसार त्या त्या ग्रंथाच्या परिचयाचं जे काही स्वरूप आहे, जी काही पद्धती आहे, ही पद्धती बदलत जाते. कारण जेव्हा एखाद्या कथासंग्रहाचं आपण परिचय करून देतो त्यावेळेला त्या परिचयामध्ये कादंबरी या साहित्य प्रकाराचा परिचय करून देताना वापरले जाणारे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे वापरता येणार नाही, कारण दोन्ही साहित्यकृती ह्या भिन्न आहेत, वेगळ्या आहेत. नाटक या साहित्यकृतीचा परिचय करून देताना आपल्याला कथा किंवा कादंबरीसाठी वापरले जाणारे जे काही घटक आहेत ते घटक इकडे नाटकासाठी वापरता येणार नाही, किंवा कविता
की कविता संग्रह या ग्रंथाचा त्या संग्रहाचा परिचय करून देताना कथा, कादंबरी आणि नाटक यांच्यासाठी जे काही घटक, ज्या घटकाच्या आधारे त्या ग्रंथाचा, त्या साहित्यकृतीचा आपल्याला परिचय करून द्यायचा असतो, ते सगळे घटक इकडे कविता संग्रहाला वापरता येत नाही. कारण इतर साहित्य प्रकारापेक्षा कविता हा साहित्य प्रकारच वेगळा आहे. तसंच ललित गद्याच्या संदर्भामध्ये आहे. ललित गद्यामध्ये अनेक उपप्रकार आहेत. इतर साहित्य प्रकारामध्ये देखील उपप्रकार आहेत, पण आपण सगळे ठळक ठळक साहित्य प्रकारच पाहतो आहोत. मग ललित गद्यामध्ये काय आहे? चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, शुभकथन आहे, प्रवास वर्णन आहेत, यासारख्या सगळ्या गोष्टी, आठवणी आहेत, आपल्या अनुभवाचं प्रकटीकरण आहे, किंवा ललित लेखन, ललित गद्य ज्याला म्हणतो आपण, असं ज्याला ललित लेख अशा प्रकारचं हे सगळं लेखन जे आहे हे ललित गद्यामध्ये येतं. त्यामुळे ललित गद्य ह्या साहित्य प्रकारापैकी जर ती साहित्यकृती असेल तर त्या साहित्यकृतीचा परिचय करून देताना आपल्याला कथा, कविता, कादंबरी आणि नाटक या चारही साहित्य प्रकारापेक्षा वेगळ्या दृष्टीने त्या साहित्याचा आपल्याला किंवा त्या साहित्यकृतीचा परिचय करून द्यावा लागतो. आता या परिचयामध्ये काय काय येतं? सुरुवातीला येतं म्हणजे ग्रंथाचा परिचय आपण कुठल्या पद्धतीनं करून देतो किंवा कुठल्या पद्धतीनं करून द्यायला पाहिजे या अनुषंगानं आपण विवेचन करतो आहे, त्याच्यावर माहिती तुम्हाला देतो आहे खरं म्हणजे. तर पहिला मुद्दा आहे की ती जी साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीचं शीर्षक काय आहे. ते झाल्यानंतर त्याचा लेखक, त्याचा निर्माता कोण आहे, हा दुसरा मुद्दा त्याच्यातला आहे. तिसरा मुद्दा आहे त्या साहित्यकृतीचं मुखपृष्ठ कसं आहे, ते कोणी तयार केलेलं आहे, मुखपृष्ठामधून त्यांनी काय सूचित केलेलं आहे. चौथा मुद्दा येतो की त्या साहित्यकृतीला लेखकाचं मनोगत आहे का, त्या मनोगतामध्ये लेखकाने नेमकं काय म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्या साहित्यकृतीला एखाद्या समीक्षा क्षेत्रातील किंवा साहित्य क्षेत्रातील जे अधिकारी वर्ग आहे, जो घटक आहे, त्याच्यापैकी कोणीतरी प्रस्तावना दिलेली आहे काय. प्रस्तावना जर दिली असेल तर त्या प्रस्तावनाचं नेमकं स्वरूप काय आहे, प्रस्तावनेमधून त्या प्रस्तावनाकाराने नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत. त्याचबरोबर प्रस्तावना देत असताना त्या ग्रंथाच्या स्वरूपाविषयी त्यांनी काही म्हटलेलं आहे का, म्हटलं असेल तर ते नेमकं काय म्हटलेलं आहे याचाही विचार या चौथ्या घटकामध्ये येतो. जो पाचवा घटक आहे ग्रंथपरिचयाचा, ग्रंथपरिचयाचा विचार करताना जो पाचवा घटक आहे तो पाचवा घटक आपल्यासमोर उभा राहतो की तो ग्रंथ किंवा ज्या साहित्यकृतीचा आपण परिचय करून देत आहोत ती साहित्यकृती ही कोणत्या साहित्य प्रकारातील आहे. ते झाल्यानंतर मग जर उदाहरणार्थ ते कथासंग्रह आहे, कथासंग्रह जर असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कथा आहेत, कुठल्या प्रकारचं जीवन त्या कथांमध्ये आलेलं आहे, की त्या कथांची नेमकी काय शीर्षकं आहेत, त्या कथांची जी काही शीर्षकं आहेत कथासंग्रहा अंतर्गत ती नेमकी शीर्षकं काय आहेत. त्या शीर्षकाच्या अनुषंगाने त्या कथाकाराने त्या कथासंग्रहामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, त्यांनी काय सूचित केलेलं आहे, अगदी थोडक्यामध्ये ते सांगायचं असतं या ग्रंथपरिचयामध्येच. त्याचबरोबर एकूण किती कथा आहे त्याच्या, हे झाल्यानंतर त्या सगळ्या कथांचा एकच एक परिणाम होतो का, तर तो कोणत्या प्रकारचा परिणाम होतो. साधारणतः त्या कथासंग्रहामध्ये कोणत्या प्रकारचा समाज डोकावतो किंवा कुठल्या प्रकारच्या समाजाचा किंवा कुठला सामाजिक अनुभव त्याच्यामध्ये मांडला गेलेला आहे. तो सामाजिक अनुभव घेत असताना लेखक आणि तो अनुभव, लेखक आणि तो समाज याचा काही संबंध आहे का, असेल तर तो कुठल्या पातळीवरचा संबंध आहे याही अनुषंगानं त्या ग्रंथपरिचयामध्ये थोडक्यात मांडणी केलेली असते. आणि त्याचबरोबर त्या ग्रंथामध्ये वापरली गेलेली नेमकी भाषा कशी आहे, दैनंदिन जीवनातली आहे, घडवलेली आहे की त्याच्या बोलीतील आहे, प्रमाण भाषा आहे की प्रमाण बोली आहे. आता समजा कथा जर असेल तर कथा ज्या परिसरामध्ये घडलेली असते, कथा ज्या परिसरातील असते, त्या परिसरातील जी काही भाषा आहे, दैनंदिन जीवनामध्ये वापरात असणारी जी काही भाषा आहे, त्या भाषेमध्ये जर त्या कथेची मांडणी केली गेली असेल तर त्या कथेला जिवंतपणा प्राप्त होतो. ती कथा जिवंत आहे असं आपल्याला जाणवतं, कारण त्या प्रदेशाची सगळी वैशिष्ट्ये, सगळे गुणदोष
काय रूढी, प्रथा, परंपरा, संस्कार, मूल्य, जीवनमूल्य काय असेल ते, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रदेशानुसार, त्या प्रदेशावरती कथा बेतलेली असल्यामुळे त्या कथा संग्रहामध्ये, त्या कथेच्या माध्यमातून येतात. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. आणि शेवटचा जो मुद्दा याच्यातला आहे ग्रंथ परिचयातला, त्याच्यामध्ये येतं की सदरचा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कुठल्या प्रकाशकाने प्रकाशित केलेला आहे, ग्रंथाची पृष्ठसंख्या किती आहे, किंवा ग्रंथामध्ये कथा किती आहेत याची मांडणी, म्हणजे याची माहिती त्याच्यामध्ये असते. आणि त्याचबरोबर त्या कथासंग्रहाचं काय मूल्य आहे, किंमत किती आहे त्याचीही माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. आता या सगळ्या माहितीच्या आधारानं ही सगळी माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे, की अशा प्रकारची ही साहित्यकृती आहे, ही बाजारात आलेली आहे किंवा नुकतीच प्रकाशित झालेली आहे, आणि ही साहित्यकृती आपण का वाचावी या संदर्भामध्ये ग्रंथाचा परिचय हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. वाचकाला किंवा वाचकाच्या मनामध्ये एखाद्या नव्या साहित्यकृतीविषयी जिज्ञासा जागृत करण्याचं कार्य ही ग्रंथाचा जो काही परिचय आहे या ग्रंथ परिचयाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच काय, वाचकाच्या जिज्ञासा जागृतीचं कार्य ग्रंथ परिचयाच्या माध्यमातून तो परिचय करून देणारा जो कोणी लेखक असेल, जो कोणी वाचक असेल, प्राथमिक स्वरूपाचा किंवा पहिला वाचक असेल, त्याला ती साहित्यकृती आवडलेली आहे, ती त्याला का आवडलेली आहे आणि लोकांनी ती साहित्यकृती का वाचावी या अनुषंगानं तो त्या ग्रंथाचा, त्या साहित्यकृतीचा तो परिचय करून देत असतो. आणि हा जो मुद्दा आहे ग्रंथ परिचयाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण देखील एखादी साहित्यकृती वाचल्यानंतर त्या साहित्यकृतीच्या स्वरूपाविषयी जे आपलं मत मांडतो ते त्या ग्रंथाचं परीक्षणच म्हणजे परिचयच असतो त्याचा. तो ग्रंथ कसा आहे, तो आपल्याला का आवडला आहे, त्याच्यामध्ये आपल्या जीवन जाणीवा काही आहेत का, तो लेखक नेमका कुठल्या प्रदेशातला आहे, त्या लेखकाने कुठली भाषा त्याच्यामध्ये वापरलेली आहे, त्या लेखकाने कुठल्या जीवनाविषयी ते भाष्य केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण देखील एखाद्या ग्रंथाच्या वाचनानंतर त्या ग्रंथाचा परिचय करून देताना हे आपण करू शकतो. त्याचं मुखपृष्ठ कसं आहे, त्याचं प्रकाशक कोण आहे, त्याला कोणी प्रस्तावना दिलेली आहे का, त्या प्रस्तावनेचं नेमकं स्वरूप काय आहे, लेखकाने मनोगत व्यक्त केलेलं आहे का. समजा कथासंग्रहाच्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या कथा आहेत त्या कथांची नेमकी शीर्षकं काय आहेत, त्या कथांचा नेमका आशय काय आहे, अगदी थोडक्यामध्ये आपण या ग्रंथ परिचयाच्या या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण देखील करू शकतो. विद्यार्थ्यांनी बाजारात येणाऱ्या किंवा नव्याने प्रकाशित होणाऱ्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा. उपयोजित समीक्षेच्या अंतर्गत हा मुद्दा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील ग्रंथाचा परिचय विद्यार्थ्यांना करता यावा. याच भूमिकेतून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या मुद्द्याच्या अधिकाधिक खोलात जर आपण गेलो तर आपण देखील छानपैकी एखाद्या साहित्यकृतीचं परिचय आपण करून देऊ शकतो. एवढी क्षमता किंवा ते कौशल्य आपल्यामध्ये येऊ शकतं. तुम्ही या तासाच्या माध्यमातून, या तासामध्ये जे मुद्दे मी मांडलेले आहेत ते मुद्दे जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतले तर तुम्हाला देखील ग्रंथ परिचय कसा करून द्यायला पाहिजे किंवा ग्रंथ परिचय कसा करून देता येईल किंवा ग्रंथाचा परिचय म्हणजे काय ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही देखील स्वतःहून एखाद्या नव्या साहित्यकृतीचा परिचय इतर वाचकांना व्हायला पाहिजे या उद्देशाने तुम्ही देखील त्या ग्रंथाचा परिचय करून देऊ शकता. इतकी हे जे कौशल्य आहे हे कौशल्य हे कोणी आपल्याला देत नसतं तर ते कौशल्य आत्मसात करायचं असतं. आणि या निमित्तानं, या तासाच्या निमित्तानं हे कौशल्य जर तुमच्यामध्ये निर्माण झालं तर तुम्ही जगातल्या कोणत्याही साहित्यकृतीचं, म्हणजे जी साहित्यकृती तुम्हाला, जी भाषा येते आहे, ज्या म्हणजे भाषा म्हणजे संकेत प्रणाली, जी संकेत प्रणाली तुमच्या परिचयाची असेल त्या संकेत प्रणालीमध्ये निर्माण होणारा कुठलाही ग्रंथ असू दे त्या ग्रंथाचा परिचय तुम्ही स्वतःहून करून देऊ शकता. एवढं कौशल्य या निमित्तानं तुमच्यामध्ये येऊ शकतं. फक्त त्या निमित्तानं किंवा त्या पद्धतीनं तुम्ही चिंतन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे चिंतन करणं म्हणजेच त्या ग्रंथाचं स्वरूप प्राथमिक स्वरूपावर आपण समजून घेणं आहे. आणि जर तो स्वरूप जर आपल्याला समजलं असेल तर ग्रंथाचा परिचय करून देणं हे आपल्यासाठी फार मोठी अवघड अशी प्रक्रिया नाही. कारण त्याच्या इतकी सोपी, साधी अशी कुठलीही दुसरी प्रक्रिया नाही.
म्हणून ग्रंथाचा परिचय करून देणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं ते असतं आणि म्हणून हे महत्त्व जाणून घेऊनच आपण देखील ग्रंथाचा कुठल्याही साहित्यकृतीचा परिचय करून देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आता परीक्षेमध्ये देखील असे काही प्रश्न विचारले जातात जिथे दीर्घोत्तरी प्रश्न वगैरे असतात की ग्रंथ परिचय म्हणजे काय, ग्रंथाचा परिचय कोणकोणत्या घटकाच्या आधारे करून दिलं जातं, ग्रंथ परिचय म्हणजे एखादा ग्रंथ कशाविषयी आहे, त्याचं साहित्य प्रकार कुठल्या साहित्य प्रकारामध्ये ते येतं याविषयी माहिती देणं, आणि त्याचे घटक म्हणजे काय तर त्याचं मुखपृष्ठ कसं आहे, त्याच्यामध्ये लेखकाने कोणकोणते प्रकरणं घेतलेली आहेत किंवा कोणकोणत्या कविता संग्रह असेल तर किती कविता त्याच्यामध्ये आहेत, साधारण त्या कवितांची शीर्षक नेमकी काय आहेत, नेमक्या पद्धतीने त्या कोणकोणत्या कवितांमध्ये कोणकोणता आशय त्याने मांडलेला आहे, कुठला विषय त्याने घेतलेला आहे, अगदी थोडक्यामध्ये हे आपण ते सगळं सांगू शकतो आणि एकूणच त्या कविता संग्रहाच्या स्वरूपाविषयी आपली भूमिका मांडू शकतो. आणि शेवटी कविता संग्रह, त्याचा जो कवी, त्यानंतर प्रकाशक, पृष्ठसंख्या आणि त्या ग्रंथाची किंमत किती आहे या संदर्भामध्ये माहिती दिली आपण की ग्रंथाचा परिचय पूर्ण होतो. ठीक आहे, म्हणून ग्रंथ परिचय ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे, अतिशय साधी सोपी अशी ती बाब आहे, पण आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न असे की ग्रंथ परिचय कसा करून द्यायचा, म्हणून ग्रंथ परिचय करून देताना घाबरण्याचं काहीही कारण नाही. फक्त वरवरचा जरी विचार केला, हा वरवरचा विचार करणं लिखित रूपामध्ये मांडायचा आहे किंवा दुसऱ्यासमोर व्यक्त करायचं आहे. जेव्हा आपण व्यक्त करतो तोच ग्रंथाचा परिचय होतो किंवा त्या साहित्यकृतीचा परिचय होतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे कौशल्य आपल्यामध्ये सहज येऊ शकतं. त्यासाठी थोड्याशा प्रयत्नाची आवश्यकता असते. थोडे जरी प्रयत्न केले आपण तरीही आपण छानपैकी ग्रंथ परिचय करून देऊ शकतो. ठीक आहे.